श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि लाईक केलं नसेल तर नक्की करा आणि सर्वांपर्यंत, जेणेकरून सर्वांना हे आपल्या स्वामी महाराजांच्या मार्गाविषयी व स्वामींच्या सेवेविषयी व तोडग्याविषयी त्यांच्यापर्यंत ही माहिती अल्पशा प्रयत्नात पोहोचता यावी, यासाठी आपल्या चॅनलला नक्की शेअर करा. बघा, अत्यंत मेहनत घेऊन आपण हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक अल्पशा युट्यूबच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो, जेणेकरून सर्व ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचावं. आणि त्यासाठी आपल्याकडून एक मदत हवी असते. त्यासाठी कुठल्याच प्रकारचा आपल्याला पैसा सुद्धा खर्च करावा लागत नाही किंवा कुठल्याच प्रकारची मेहनत सुद्धा करावी लागत नाही आणि त्याला कुठली वेळ सुद्धा लागत नाही. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. बघा, आज आपण बघणार आहोत की राशीनुसार आपण रत्न धारण केल्यानंतर त्याचे आपल्या मानवी शरीरावर काय परिणाम होतात व कोणत्या राशीने कोणतं रत्न धारण करावं, जेणेकरून व्यापार वृद्धी, व्यवसायात लक्ष्मी प्राप्ती, विवाह आणि नोकरी संबंधित ज्या अडचणी आहेत किंवा वैवाहिक जीवनातील ज्या अडचणी आहेत त्या दूर होऊन आपले प्रश्न मार्गी लागतील. प्रत्येक शास्त्रामध्ये, म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील शास्त्रामध्ये प्रत्येक राशीला एक रत्न दिलेला आहे आणि त्या रत्नाचं विशिष्ट महत्व विशिष्ट ग्रहाशी जोडलेला आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने आपापल्या राशीनुसार रत्न धारण करणे गरजेचे आहे. राशीनुसार रत्न धारण केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आयुष्यात पाहायला मिळतो. रत्न शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीने विशेष रत्न धारण केल्यास त्याच्या कुंडलीतील दोष आणि समस्या दूर होण्यास मदत होते. सोबतच त्या व्यक्तीचा आर्थिक आयुष्यातील, वैवाहिक आयुष्यातील, करिअर संबंधित आणि विविध गोष्टीमधील अडचणी दूर होण्यास उपयोग होते व त्याशिवाय आयुष्यातील प्रत्येक गोष्टीमध्ये मनासारखे यश मिळण्यास सुरुवात होते. या शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या राशीनुसार हे रत्न धारण करणे गरजेचे आहे. राशीनुसार रत्न धारण केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम मानवी जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आपल्या आयुष्यामध्ये. आज आपण बघूयात की राशीनुसार कोणते रत्न आपण धारण करावे व त्या राशीनुसार आपण ते रत्न धारण केल्यानंतर आपल्या शरीरावर काय परिणाम होतात. तर बघा, आपल्याला आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात, वैवाहिक संबंधित, लग्नाविषयी, करिअर विषयी, नोकरीविषयी, व्यवसायाविषयी व इतरत्र सांसारिक सुख व आपल्या घरामधील ज्या काही अडचणी असतात प्रॉपर्टी संबंधित किंवा आपल्या घरामध्ये जो काही दोष असतो त्या दोषाचे परिणाम आपल्या ग्रहानुसार आपल्या कुंडलीतील ग्रहावर होत असतात व त्यामुळे शनी, बुध, मंगळ, केतू, राहू अनेक प्रकारचे जे ग्रह असतात ते ग्रह आपल्या शरीरावर परिणाम करत असतात, डोक्यापासून तो पायाच्या नखापर्यंत. आणि आपल्या कुंडली शास्त्रामध्ये, हस्तशास्त्रामध्ये आणि हिंदू धर्मातील शास्त्रामध्ये, या शास्त्रामध्ये आपल्या नावाप्रमाणे एक आपली रास दिलेली असते आणि त्या राशीप्रमाणे आपलं रत्न दिलेलं असतं. आता रत्न धारण केल्यामुळे आपल्याकडे पैशाचा पाऊस पडेल असंही काही होत नाही, परंतु ज्या काही इम्बॅलन्स गोष्टी असतात की त्या बॅलन्स आपल्या आयुष्यात झालेल्या नसतात, त्या बॅलन्स होऊन आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होते. आणि हे रत्न आपल्या जवळच्या, आपण ज्योतिषालयात किंवा जिथे कुठे कुंडली पत्रिका बघतात तिथून सुद्धा आपण हे रत्न घेऊ शकता किंवा आपल्याला एक नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिला जाईल, तिथून सुद्धा आपण हे 100% ओरिजिनल जे रत्न आहे आपल्या राशीनुसार आपण मागवू शकता आणि ते चांदीमध्ये परिधान करून, बनवून त्याची अंगठी बनवून आपण परिधान करू शकता. आता हे आपण हातात घालणं गरजेचं आहे का? जे रत्न आहे ते रत्न हातामध्ये परिधान करणं, बोटामध्ये, अंगठ्यामध्ये, तर ते खरंच गरजेचं आहे. कारण जेव्हा आपल्याला प्रश्न उद्भवतात आणि आपण आपली कुंडली जेव्हा बघायला जातो कुठे आणि त्या कुंडलीमध्ये आपल्याला काही दोष समोर येतात आणि त्या दोषावर आपण काही उपाय बघतो, शांती, ग्रहपीडा आणि ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी आपण ज्योतिषशास्त्राच्या मार्गदर्शनानुसार करायला बघतो, तेव्हा आपल्याला रत्न धारण करण्याचा एक सल्ला दिला जातो. आणि ते रत्न कसं असतं, तर मग ते रत्न आपल्याला पूजा करून आणि त्या राशीनुसार, नावानुसार आपल्याला ते सिद्ध करून आपल्याला धारण करावं लागत असतं आणि त्याचे परिणाम आपल्या आयुष्यामध्ये खूप गोड आणि सकारात्मक होत असतात. त्यामुळे आपण जे आपल्या राशीनुसार जे रत्न असेल ते रत्न नक्की धारण करा आणि आपल्या आयुष्यात आपल्याला अनुभव काय येतो या रत्न धारण केल्यानंतर ते नक्की तुम्ही स्वतः बघा. आणि स्वामी महाराजांच्या, गुरूंच्या कृपा आशीर्वादाने आपण कुठलंही रत्न जेव्हा धारण करतो तेव्हा गुरूंवर विश्वास ठेवायचा आणि ते रत्न आपण धारण करायचं, जेणेकरून आपल्याला गुरुबळ मिळते आणि महाराजांच्या इच्छेनुसार आपल्याला जे काही ग्रह वक्री असतील किंवा ते त्यांचे अशुभ परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या राशीवर, आपल्या जीवनावर होत असतील ते नाहीसे होतील व गुरुग्रहामुळे आपल्याला कृपा प्राप्त होईल. स्वामी महाराजांच्या सेवेसोबतच आपण रत्न धारण करावे. बघा, आता राशीनुसार आपण रत्न बघूयात. तर मेष राशींचे जे जातक असतात, ज्यांच्या नावानुसार किंवा जन्मनावानुसार रास ही मेष आहे, त्यांनी मुंगा रत्न धारण करावं. आणि ते मुंगा रत्न धारण त्यांनी आपल्या उजव्या बोटाच्या अंगठ्याजवळील बोटामध्ये धारण करावं, म्हणजे अनामिकाच्या
च्या मध्ये जे बोट आहे त्या बोटामध्ये चांदीच्या धातूमध्ये ती अंगठी बनवून आपण धारण करावी, जेणेकरून मेष राशीचे जे काही जातक आहेत, जे काही सेवेकरी आहेत, जे काही भक्तगण आहेत, ज्यांना आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम पाहिजे, त्यांचं जीवन आनंदमय होईल. आणि बघा, वृषभ राशीच्या लोकांनी ओपन रत्न धारण करावं. ओपन रत्न हे असतं ते रत्न त्यांनी चांदीमध्ये बनवून धारण करावं. तसंच मिथुन राशीचे जे व्यक्ती असतात त्यांनी, स्त्री किंवा पुरुष कोणी पण, त्यांनी पन्ना रत्न चांदीमध्ये धारण करावं. आणि कर्क राशीचे जे लोक असतात, आपल्या ज्या नावानुसार ज्यांची रास कर्क आहे, त्यांनी मोती रत्न चांदीमध्ये धारण करावं. म्हणजे अंगठी स्वरूपातच धारण करावं. आणि ज्यांची रास कन्या आहे त्यांनी पन्ना रत्न धारण करावं. आणि ज्यांची रास सिंह आहे त्यांनी माणिक रत्न धारण करावं. म्हणजे आपल्या बोटामध्ये जे रत्न जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतात आणि आपल्या कुंडलीतील ग्रहांवर होतात. त्याचबरोबर तूळ राशी असते त्यांनी ओपन रत्न किंवा हिरा रत्न धारण करावं. आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी मुंगा रत्न चांदीमध्ये धारण करावं. त्याचबरोबर धनु राशीच्या व्यक्तींनी पुखराज हे रत्न धारण करावं. आणि मकर राशीच्या व्यक्तींनी नीलम किंवा गार्नेट रत्न धारण करावं. कुंभ राशीच्या व्यक्तींनी नीलम रत्न धारण करावं व मीन राशींच्या व्यक्तींनी पुखराज रत्न धारण करावं. बघा, आपण जेव्हा आपली कुंडली आपल्या जवळच्या ज्योतिषशास्त्राच्या मार्गदर्शनानुसार बघतो तेव्हा त्या राशीचा तो जो खडा आहे तो खडा आपण त्या चांदीत किंवा तांब्याच्या तांब्याच्या धातूमध्ये त्याची अंगठी बनवून आपण त्याचं जे काही अंगठी बनवत असतो ती दुधाने किंवा पंचामृताने स्नान करून सिद्ध करून त्यावर जप करून ते आपल्याला घालण्यासाठी सांगितले जाते. पण तुम्हाला जर खडे ओरिजिनल पाहिजे असतील तर आपल्याला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर आपण संपर्क साधून आपण घरपोच अगदी बोलवून घेऊ शकता आणि ते धारण करू शकता. चांदीमध्ये किंवा कॉपरमध्ये किंवा पितळमध्ये जे काही धातूमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्या धातूमध्ये आपण ते परिधान करू शकता. ओरिजिनल गॅरंटेड जो हे आहे म्हणजे तो रत्न आहे, तो रत्न आपल्याकडे तुम्हाला मिळून जाईल. त्या डिस्क्रिप्शनवर नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. बघा, हे जे रत्न असतात या रत्नांचा खूप शुभ परिणाम मानवाच्या शरीरावर, कुंडलीवर, ग्रहावर आणि सर्व प्रकारच्या भौतिक सुखावर होत असतो. त्यामुळे त्या राशीच्या व्यक्तींनी तेच रत्न धारण करावं, अन्यथा चुकीचं रत्न धारण करू नये, जेणेकरून आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होतील नाहीत. व स्वामी महाराजांची सेवा करावी, सेवेसोबत हे रत्न सुद्धा आपण धारण करावे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.